ठीक आहे, आवाज येतोय ना? ठीक आहे, स्क्रीन पण दिसत आहे. तर आता बघूया. ठीक आहे. तर आपण काल एक प्रोग्राम बघितला होता की आपल्याला सिरियली डी ट्रान्समिट करायचा होता. ठीक आहे, सिरियल डी हा आपल्याला ट्रान्समिट करायचा होता सिरियली. ठीक आहे, त्याचं बॉर्ड रेट काय आठवत का? ठीक आहे, मॅनेज करूया. मग स्टेप्स काय म्हणतो, सगळ्यात पहिला आपण नेहमी करतो काय तर हॅश इन्क्लूड. ठीक आहे, नंतर म्हटलं व्हॉइड मेन. ठीक आहे, आपलं काम काय यामध्ये, आपल्याला सगळ्यात पहिला नेहमी काय करायचं आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला एस्कॉन वापरायचं. यामध्ये आपण 0x50 नेहमी घेतो का तर आपला सिरियलचा मोड 1 यूज करायचा आहे. तसंच टी मॉड 0x20 म्हणजे टायमर 1 मोड 2 साठी. ठीक आहे, आणि बॉड रेट TH1 आपण घेणार TH1 इज इक्वल टू, मी आता 9600 असायझून करतोय 0x FDR 9600 पाहू. मग आपण करतो टायमर स्टार्ट. केला टायमर स्टार्ट. आपल्याला कंटिन्युअसली काय करायचं आहे, आपल्याला कंटिन्युअसली काहीतरी सेंड करायचं आहे. काय सेंड करायचं, आपण म्हटलं लेटर डी, म्हणजे कशात देणार, एस बफ मध्ये. देताना सिंगल कोट मध्ये द्यायचं, कारण की सिंगल कॅरेक्टर आहे म्हणून. स्ट्रिंग असता बरंच तर आपण डबल कोट दिला असता. आता कधीपर्यंत थांबणार, जोपर्यंत ट्रान्समिशन होत नाही तोपर्यंत. म्हणून काय म्हणतो आपण, वाईड TI इज इक्वल टू 0, तोपर्यंत तो तिथंच थांबेल. म्हणून दिला त्याला सेमीकोलन. एकदा TI1 झाला की आपलं काम काय असेल, त्या TI ला करा 0. ठीक आहे, हा असेल सिंपल प्रोग्राम. रन करूया. पहिला कंपाईल, 0 एरर 0 वॉर्निंग आलेला आहे. ठीक आहे, आता रन करूया. ठीक आहे, आता बघायला पण हे कुठं बघायचं रिझल्ट, तर व्ह्यू मध्ये जाऊया. सिरियलचा विंडो असतो सिरियल, त्यातनं म्हणतो मी आता UART1. ठीक आहे, आता सध्या एम्प्टी आहे, काहीच नाही. ठीक आहे, मी आता एक स्टेप बाय स्टेप रन करतो. आपण F11 करत जातो. ठीक आहे, स्टेप बाय मध्ये वेळ लागणार तेवढं बॉर्डर होईपर्यंत. बॅकला तर डायरेक्ट आपण रन केलं तर काय दिसतंय बघा. स्टॉप करतो, म्हणजे एवढा डीचा ट्रान्समिट झालेला आहे. कळलं, हे कळलं का कसं रन करायचं? कळलं का, लवकर बोला. हो, ठीक आहे. आता हेच आपल्याला काय करायचं आहे, आपण म्हणून आपला स्ट्रिंग ट्रान्सफर करायचं. स्ट्रिंग म्हणजे काही असेल, DRS वेलकम, मी तुम्हाला होमवर्कला वेलकम सांगितलेलं आहे. समजा म्हटलं एक स्ट्रिंग घेतला, स्ट्रिंग म्हणजे करणार एक ऍरे असेल आणि तुम्हाला एक न देता बरेच द्यायचे. मग त्यात वेगवेगळे मेथड तुम्हाला सांगितलं होतं, त्यातला मी वापरतोय कोणता आता, जो आपण नेहमी वापरणार आहे तो मी इथे वापरतो. म्हटलं DRS काही असेल किंवा वेलकम काही म्हणा. ठीक आहे, एस्कॉन 50, त्यावेळी मला वाटतं आपण बॉर्डर 4800 म्हटलं होतं, तर इथं मी करतो FA. ठीक आहे, आता इथे काय म्हटलं होतं आपण, यासाठी आणखी एक कॅर घेतो, साइन कॅर B. याच्यात काय म्हटलं होतं आपण, तर फॉर B इज इक्वल टू 0.
किती आय थिंक आय ट्राय म्हणून बी लेस देन 3 बी प्लस प्लस तर हे सगळं काय करायचं होतं आपल्याला आता एस बफ इक्वल टू काय टाकणार तर ॲरे मधला पहिला म्हणजे करणार ए ब्रॅकेटच्या आत बी ठीक आहे हे पण परत मग हा केला ब्रॅकेट क्लोज आता काय होणार कंटिन्युअसली तुम्हाला डीआरएस 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 येणार आहे कॉमा कुठे राहिलेला आहे पुढे बघायचं आपण सेमी करून द्यायचा आहे ठीक आहे 0 एरर 0 वॉर्निंग रन केला ठीक आहे अजून युआर विंडो बघायचं क्लिअर आहे सध्या इथं काही दिसत नाही आता मी रन करतो ऍडमी F5 करतो किंवा इथून करतो डीबग रन डीआरएस 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 दिसत आहे ठीक आहे थेरीसाठी हा बरोबर आहे ठीक आहे थेरीसाठी तुम्ही लिहिला प्रोग्राम बरोबर आहे तर काय वेळा कसं होतं की तुम्हाला एक्झामिनर म्हणतात एक्सटर्नल एक्झामिनर की हे असं स्पेस वगैरे मध्ये पाहिजे काहीतरी सगळं डीआरएस बरोबर नाही दिसत काय करायचं आहे केसला पुन्हा येणार मेन प्रोग्राम कडे काय करण्यात यायचा इथं एक फक्त मध्ये स्पेस देणार आणि हे करणार आणि स्पेस हा पण एक कॅरेक्टर आहे दृष्टीने जर लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता ठीक आहे म्हणजे प्रोग्राम लिहिताना 3 तास घ्यायचा नंतर रन करून दाखवताना तुम्ही असे प्रयोग करू शकता ठीक आहे जर तुम्हाला म्हटलं वेलकम तर वेलकम काय करणार फक्त काय डीआरएस फक्त काय येणार वेलकम झाले वेलकमचे 7 आणि स्पेसचा एक टोटल 8 झाले खाली काही चेंजेस होणार ते येणार फक्त 8 आता रन करून बघूया झाला हा प्रोग्राम कळलं का हे रन कसं करायचं एखादा बाईट म्हटला तरी तुम्ही असं ट्रान्सफर करू शकता किंवा जर म्हटलं असेल एक सिंगल डेटा फक्त डी म्हटला तरी असं करू शकता जर म्हटलं पूर्ण स्ट्रिंग असेल डीआरएस वेलकम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक काही जीपीके वगैरे काय म्हणू दे तुम्ही असं करू शकता ठीक आहे इथपर्यंत कळलं का प्रश्न आहे सगळ्या प्रोग्रामचा फॉर्मॅट असा असता हो सगळ्या प्रोग्रामचा फॉर्मॅट हाच असेल फक्त बॉर्ड डेट वगैरे चेंज होईल काही ठिकाणी बॉर्ड डेट वेगळा दिला असेल तर बॉर्ड डेट त्याप्रमाणे लिहायचं काय असेल ठीक आहे ठीक आहे आता नेक्स्ट बघूया
सिंगल बिट ट्रान्सफर असेल तर म्हणजे वेलकमचे WEL असं, म्हणजे कळलं नाही तुम्हाला. जर वेलकम पूर्ण तुम्हाला म्हटलं तर तुम्ही असंच लिहिणार. तुम्ही याला प्रोग्रामला असंही करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल. मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं नेमकं. सिंगल एक फक्त एकदा W असं म्हणायचं आहे तुम्हाला का त्यातलं पण सगळं सेपरेट सेपरेट? W नंतर E. ते मग तुम्हाला खाली इथं लिहित बसावं लागेल. पहिला S/W लिहिणार, नंतर S/E लिहिणार, नंतर S/L लिहिणार, S/C लिहिणार, S/O लिहिणार. ते पण चालतं, पण ते खूप मोठं होत जातं ना. प्रोग्राम खूप मोठा होत जाईल. तेव्हा मी तुम्हाला असं म्हणतोय की असं लिहित जावं. जेव्हा 3 असतील, आपण कालचं लेक्चर बघितलं असेल, तर बघा आपण DRS ट्रान्समिट केला होता. त्यात काय होतं, पहिला एक म्हणजे काय होतं, SBUF इज इक्वल टू D टाकला, मग while TI इक्वल टू 0, नंतर TI इक्वल टू 0, नंतर पुन्हा SBUF इक्वल टू R टाकला, नंतर परत while TI इक्वल टू 0, नंतर TI इक्वल टू 0, नंतर पुन्हा SBUF इक्वल टू S टाकला, तर परत while TI इक्वल टू 0, TI इक्वल टू 0 असं आपण लिहित बसणार. बरोबर. पण काय म्हटलं आपण, तर यामध्ये जेव्हा तो काय म्हणूया आपण असे मोठे अक्षर असतील, वेलकम म्हणा, 7 वेळा ते सगळं लिहित बसावं लागेल. मग तुम्हाला म्हटलं असेल की MSBT, जर पूर्ण महाराष्ट्र स्टेट असं म्हटलं असेल, तर ते एवढं टाईप करणं खूप वेळ जाईल ना. त्यामुळे हे तुम्हाला बरं पडेल. किती काय असू दे तुम्ही एवढ्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. पण थेला लिहिताना वेलकमला 7 लेटर आहे तर 7च ठेवा. इथं काय 8 टाकत जाऊ नका. तेव्हा इथं वेलकम असं लिहायचं. एक्सटर्नल वेळी तुम्ही असा प्रयोग करू शकता. एक्सटर्नल वेळी तुम्ही समोर एक्सटर्नल दाखवायला असतात इथं. तुम्ही पाहिजे त्यांना तर दाखवू शकता. त्यामुळे एक्सटर्नल वेळी काही करा, काय फरक पडत नाही, पण थेरीला शक्यतो लिहिताना असंच फॉर्मॅट नाही. वेलकम म्हटलं तुमचा प्रोग्राम हा असा एवढाच असेल. ठीक आहे. कळलं असेल. आता नेक्स्ट बघूया. तर आता नेक्स्ट जो आहे तो म्हणजे काय, तर आपला आता सिरियल रिसेप्शनचा पार्ट आहे. ठीक आहे. आता डेटा सिरियल रिसिव्ह कसं करायचं. सिरियली डेटा रिसिव्ह किंवा त्याला आपण रिसेप्शन. ठीक आहे. यात काय पुन्हा सगळ्यात पहिला टाईप काय असेल, सगळ्यात पहिला सिलेक्ट सिरियल मोड 1. पहिला नेहमीसारखा सिरियल मोड 1 असेल. हे कसं करणार आपण, एसकॉनला देणार 50H नेहमीप्रमाणे. परत सेकंड काय, सिलेक्ट टाइमर 1 मोड 2. टाइमर 1 इन मोड 2. हे कसं करणार, तर टी मॉडला देणार 20H. ठीक आहे. नंतर आता इथं काय असतं बघा, तुम्हाला डेटा सांगितलं असेल कुठंतरी घ्या. ठीक आहे. आता मी इथं पूर्ण प्रोग्राम लिहित नाही की अनसाइंड कॅर वगैरे, ते आपण इथं प्रोग्राम मध्ये बघणार आहे काय असेल तो. पुन्हा आता इथं आपण स्टार्ट करणार टाइमर. ठीक आहे. टायमर स्टार्ट केला तर पुढं काय, आता बघा इथं कसा होता, टायमर स्टार्ट केला, मग आपण सेंड करतोय, मग वेट करतोय, आणि मग परत TI 0 करतोय. आता इथे रिसेप्शन होताना तुम्हाला माहित नाही डेटा काय येणार आहे, काय तुम्हाला काहीच माहित नाही. ठीक आहे. ट्रान्समिटच्या वेळी तुम्ही SBUF ला व्हॅल्यू देता, रिसेप्शनला व्हॅल्यू SBUF मध्ये येणार आहे. ठीक आहे. मग आपलं पहिलं काम काय असेल, चेक वेदर बाईट इज रिसिव्ह. मग हे कसं आपल्याला कळणार, इथे काय असं आपलं कंडिशन RI1 आहे का, हे आपल्याला चेक करायचं आहे. RI जर 1 झाला म्हणजे बाईट रिसिव्ह झालाय, मग काय म्हणणार, इफ येस
काय करणार, कॉपी डेटा फ्रॉम sbuf टू रिक्वायर्ड लोकेशन. ठीक आहे, जिथं तुम्हाला सांगितलं असेल प्रोग्राम मध्ये तिथं कॉपी करून ठेवा. अँड 6वा काय म्हणणार, ri इक्वल टू 0 आणि पुन्हा नेक्स्ट बाईट रिपीट करा. म्हणजे नेक्स्ट स्टेप रिपीट, परत काय नेक्स्ट बाईट रिसीव्ह करा, मग रिपीट स्टेप 4 म्हणणार. कळलं का? सिंपल कळलं असेल तर आता याच्यावर आपण एक्झाम्पल बघूया. याच्यावर 1-2 एक्झाम्पल घेऊ म्हणजे सिरियल पार्ट पण संपते. हो ठीक, बघूया. क्वेश्चन घ्या. Write an 8051C program. Write an 8051C program. To receive data. Serially and send it to port 1. Repeat this continuously. ठीक आहे, आणि यात काय म्हणा पुढल्या assume किंवा assume नको, काम सेट करा. सेट 4800 baud 8-bit data, 1 stop bit. ठीक आहे, 8-bit data, stop bit, 1 stop bit. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तर रिसीव्ह करायचं आहे, किती बाईट काय माहित नाही, कारण की रिसीव्ह करताना तुम्हाला माहित नसतो किती बाईट रिसीव्ह येतोय. आपण येईल तेवढं घेणार आहे. ठीक आहे, मग बघूया. काय करू आपण इथे पहिल्यांदा, सगळ्यात पहिला आपल्याला बॉड रेट काउंट कॅल्क्युलेशन फाइंड करायचं आहे. आपण काय करू, सगळ्यात पहिला बॉड रेट काउंट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, आता काय तुम्हाला एफ बॉड दिला 9600. आपला फॉर्म्युला काय, TH1 चा, TH1 इज इक्वल टू 256 मायनस 2s mod into FOSC upon 12 into 32 into F baud. तर हा काय मिळणार, 256. आता आपण एस बॉन्ड नेहमी 0 घेतो, जर म्हटलं असेल डबल वगैरे करा तरच वापरणार आहे. हा 2:0 दिला नाही म्हणजे आपलं 11.0592 मेगा म्हणजे 10⁶ अपॉन 12 into 32 into बॉड रेट दिलाय 9600. मग हा मिळेल किती, 3, म्हणजे होणार 256 minus 3 इज इक्वल टू 253, म्हणजे झाला हा FDH. ठीक आहे, तर पुढे आता हा आपला काउंट आहे. आता आपला प्रोग्राम कसं लिहिणार, आपण काय करू म्हणजे इथे रन करून बघता येणार नाही आपल्याला. त्यामागचं कारण हे आहे की रिसेप्शनला आधी डेटा यायला पाहिजे, मग तो रिसिव्ह होणार. काय आलं आपल्याला माहित नाही, ते ऍक्च्युअली जेव्हा ट्रान्समिट होईल तेव्हा आपल्याला दिसेल. पण आता फक्त आपण रिसिव्ह बघतोय, त्यामुळे इथे आपल्याला कोणीतरी सेंड करत आपल्याला रिसिव्ह होणार नाही. ठीक आहे, तर मी आता इथे रिसिव्ह तुम्हाला प्रोग्राम लिहितो कसा असणार आहे. ठीक आहे, इथे नोट करून घ्या. बघा, सगळ्यात पहिला काय महत्वाचं, नेहमीच आपला हॅश इन्क्लूड नेहमीप्रमाणे आपल्याला reg51.h. ठीक आहे, नेहमीप्रमाणे तो पाठ लिहिला. आता पुढे काय प्रोग्राम आपण लिहायचा आहे, void main. ठीक आहे,
आता प्रोग्राम मध्ये काय आपल्याला काय पाहिजे, आपल्याला प्रोग्राम काय सांगतो, रिसिव्ह करायचा आहे बाईट. डेटा कुठे येतो तर एसबुक मध्ये येतो. तो आपल्याला कुठे शिफ्ट न्यायचा म्हणजे कुठे न्यायचा आहे, पोर्ट म्हणला तर एसबुकचा डेटा पहिला कशात तरी घेऊया. म्हणून मी एखादा एक कॅर घेईन इथं, अनसाइन्ड कॅर ए हा ऑप्शनल आहे, घेतला तरी चालेल नाही तर चालेल, पण एक सवय असं म्हणून घेतलेला आहे. आता आपला रूल काय म्हटलं पहिला, एसकॉन किती काय, एसकॉन 0x50 म्हणजे हा सिरियल मोड 1 आहे म्हणून सांगतोय. तसंच टायमर वापरायचा आहे, टायमर 1 मोड 2 मोड झाला 0x20. ठीक आहे. तसंच ph1 इज इक्वल टू 0xfd. बरोबर. हा झाला सिंपल नोडची केलं आणि पुन्हा नेहमीप्रमाणे टायमर केला स्टार्ट. झालं. आता आपलं काम काय, आपलं कंटिन्युअसली रिसिव्ह करायचं आहे. काय येणार आहे, कधी येणार आहे आपल्याला काहीच माहित नाही. फक्त कंटिन्युअसली करायचं म्हणून आपण व्हाईल वनच्या आत घेतलंय. आता आपलं काम काय, डेटा रिसिव्ह झाला हे कधी कळणार, तर जेव्हा आरआय बिटला काय होईल, 1 होईल, तेव्हा आपल्याला कधी डेटा आलेला आहे. म्हणजे आता आपलं काम काय असेल, चेक करा आरआय 1 आहे का, म्हणजे व्हाईल आर आय 1 नसेल तर तिथंच थांबायचं. मग काय करू आपण, 0 आहे का चेक करतोय, 0 आहे तोपर्यंत तिथंच थांबेल. 1 झाला की तो डेटा घ्यायचा आपल्याला पोर्ट 1 मध्ये, म्हणून तो घेतो मी एस बफ मध्ये. ठीक आहे. मग तो दिला पोर्ट 1 ला. ठीक आहे. झालं. आता आपलं काम काय, पुन्हा आरायला 0 करा. ठीक आहे. आणि हे रिपीट करायचं आहे, म्हणजे काय बघा, इथं हा व्हाईल झाला, इथं ब्रॅकेट क्लोज करूया आणि हा आपला मेन ब्रॅकेट क्लोज करूया. हा असेल सिंपल सिरियल रिसेप्शनचा प्रोग्राम. कळलं का. आता कंटिन्युअसली बाईट इथं रिसिव्ह होत जाईल. ठीक आहे. काय क्वेश्चन काय असेल, हा बाईट स्टोअर करा अॅक्युमुलेटर मध्ये. तर काय करणार आपण, एसीसी इक्वल टू ए टाकणार, म्हणजे पोर्ट 1 इक्वल केलं काय असेल, एसीसी इक्वल टू ए असं असेल. ठीक आहे. त्याचं काय तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या पाहिजे असेल तर. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम वेगळा टाईप काय असणार आहे, तर यात तुम्हाला काय म्हटलं जाईल. आता कसं आहे, रिसिव्ह म्हणतो आपण कंटिन्युअस डेटा रिसिव्ह करतो, आपल्याला माहित नाही किती बाईट येणार आहे. त्यावेळी तुम्हाला काय म्हटलं जाईल की फक्त 10 बाईटच रिसिव्ह करा, किंवा म्हटलं जाईल की फक्त 5 बाईटच रिसिव्ह करा वगैरे, असं काहीतरी म्हटलं असेल. तर त्यावेळी काय करायचं बघूया. ठीक आहे. क्वेश्चन घ्या पुन्हा, राईट अँड 8051C प्रोग्राम to receive, write an 8051C program to receive 10 bytes, to receive 10 bytes serially at 4800 baud, at 4800 baud. And store the result and store the received byte, store the received byte into accumulator असं म्हणूया, into accumulator. ठीक आहे. आता यात फरक काय बघा. आता फरक काय, आपल्याला किती बाईट रिसिव्ह करायचा आहे, किती बाईट रिसिव्ह करायचे आहेत,
10. ठीक आहे. ह्याच्या आधी आपण काय करतो बघा, हा कंटिन्युअसली रिसिव्ह करतोय म्हणून इथं व्हाईल होता. आता आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे का नाही, फक्त 10 वेळा करायचं आहे. आणि त्याचबरोबर बॉडी काय म्हटलंय 4800. आता चेंजेस काय म्हणलं इथं, हा होईल 4800. ठीक आहे. मग इथं पण हा मिळेल 6, हा होणार 250 आणि हा होईल FA. ठीक आहे. मग आता प्रोग्राम मध्ये चेंजेस काय काय होतील बघा. प्रोग्राम मध्ये चेंजेस काय काय होतील, इथे मी आता आणखीन एक घेतो, B. ठीक आहे. बाकी इथे काय चेंज होणार, बॉर्डर चेंज झाला, FD चा झाला FA, टायमर 1 स्टार्ट केला. ठीक आहे. पुढे काय आता व्हाईल 1 न करता आणि कंटिन्यू आपल्याला फक्त इथे पाहिजे 10 वेळा काय करणार, फॉर मी B वापरलाय, B इज इक्वल टू 0, B लेस देन 10, पुढे म्हणणार B प्लस प्लस. ठीक आहे. कळलं. झालं का, B प्लस प्लस हा असेल पूर्ण प्रोग्राम. काय म्हणजे फक्त 5 बाईट्स रिसिव्ह करतात, काय म्हणणार फक्त B लेस देन 5 तेवढाच फक्त फरक असेल. तुम्हाला कुठे स्टोअर करा म्हणजे अॅक्युमुलेटरला कसं लिहिलं जातं, आपण लिहितो ACC. आता जर मी याला सेव्ह केला, कंपाईल केला, 0 एरर 0 रन करून बघणार नाही, कारण बाईटच आला नाही तर तो रिसिव्ह काय करणार, 1 मिनिटात तुम्हाला काहीच दाखवणार नाही. ठीक आहे. तर हे कळलं का. आता काही वेळा तुम्हाला कन्फ्युज होतं की याला नावं म्हणजे कसं घ्यायचं, आपण ACC घेतलं तर चालतं का, हे कसं ओळखायचं. तर काय इथं आपल्याला REG51 म्हणून असतं बघायचं. या फाईलला ओपन केलं की सगळ्या सिम्बॉलला कसं वापरायचं इथं नाव दिलेलं आहे. अॅक्युमुलेटरला आपण ACC म्हणू शकतो, B ला B म्हणू शकतो, स्टॅक पॉइंटरला SP, TMOD, TCON. हे इथं जे नाव आहे त्यांना आपण डायरेक्ट वापरू शकतो. त्याला काय डिक्लेअर करायची गरज लागत नाही. आता TR म्हणून बघा तशी गरज नाही. आता T1 T0 आपण सवय ठेवली काउंटडाऊन डिक्लेअर करा म्हणून, पण काय नाही चालतं आणि तो ओळखणार T1 म्हणजे हा T1 बीट आहे. तर TR आहे पण बघा बीट आहे, आपण SBIT म्हणून लिहिलंय का नाही, तरी पण तो ओळखतो TR आहे, कारण का आधीच इथं डिक्लेअर केलेला आहे. बरोबर कळलं का. तर हे असं यातनं आपण बघू शकतो, हे माहित असू. ठीक आहे. तर हे असं एवढं पार्ट आहे, हे तुम्हाला कळलं असेल. कळलं का इथपर्यंत. हो. ठीक आहे. तर हा होता तुमचा सिरियल ट्रान्समिशन रिसेप्शन सगळा ओव्हरऑल पूर्ण पार्ट आज संपवलेला आहे आपण इथं. ठीक आहे. विथ प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. जेव्हा पुढे नंतर जर ऑफलाईन वगैरे झालं तर तुम्हाला हार्डवेअर मध्ये पण याचं रिसेप्शन तेव्हा दाखवूया. ठीक आहे. आता तुम्हाला रिसेप्शन दाखवता येणार नाही, फ्लॅश मॅजिक वगैरे वापरावं लागेल. मग ठीक आहे, त्यानंतर बघू आपण, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल लागेल तेव्हा आपण दाखवतो. आता इथपर्यंत सगळं कळलं का. ठीक आहे. तर आता एकच पार्ट यातला राहिला प्रोग्रामिंग मधला, तो म्हणजे यूज ऑफ असेंब्ली लँग्वेज इन C. म्हणजे एम्बेडेड C मध्ये आपण लिहिताना आता कुठंच आपण असेंब्ली लँग्वेज वापरत नाही, तर आपल्याला पाहिजे तर आपण मध्ये आधी असेंब्ली लँग्वेज पण वापरू शकतो. ठीक आहे. ते कसं ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे प्रॅग्मा एसएम असतो, प्रॅग्मा एसएम ला आपण स्टार्ट करून शेवटी लिहिताना एंड प्रॅग्मा एसएम म्हणून म्हणत असतो. ठीक आहे. तर ह्याच्यावर आपण हे सॉल्व्ह करत असतो. म्हणजे आपण कुठेही मेन C प्रोग्राम मध्ये कुठेही आपण असेंब्ली प्रोग्राम लिहू शकतो, म्हणजे त्याला आपण ASM लँग्वेज म्हणत असतो ना. प्रॅग्मा एसएम या कमांडने आपण इथं मध्येच कुठेही असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम Cच्या मध्ये लिहू शकतो. तो एकच पार्ट आता या टॉपिक मध्ये राहिलेला आहे. तुमचा प्रोग्रामिंगचा मेन पार्ट संपेल. नंतर प्रोग्रामिंग फक्त डाटा इंटरफेसिंग मध्ये असेल. मग इंटरफेसिंग पार्ट शिकवलं का कॉलेजमध्ये. इंटरफेसिंगचा पार्ट चालू झालाय का.
झालंय. ठीक आहे. मग आपण पहिला इंटरफेसिंग बघणार आहे, नंतर फक्त थिअरी पार्ट काय लगेच संपून जाते. ठीक आहे. उद्या एम्बेडेड सी कसं यूज करायचं असेल म्हणजे तो पार्ट बघणार आहे आपण, आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण ह्याचा पार्ट घेणार आहे, पण इंटरफेसिंग कसं करायचं. ठीक आहे. त्यामुळे जे आता प्रोग्राम झाले सगळे प्रोग्राम जरा रिवाइज करा. काय डाऊट असेल तर उद्यापर्यंत विचारा. म्हणजे मंगळ सुट्टी असेल बुधवारपासून आपलं फ्रेश इंटरफेसिंग आपण चालू करणार आहे. ठीक आहे. जर हे बेसिक येत असेल तर इंटरफेसिंग अजून सोपं जाईल. त्यामुळे हे जरा क्लिअर करा पहिला. यात काही डाऊट असेल तर विचारा. 2 दिवस तुमच्याकडे आहेत डाऊटला. सोमवार, मंगळवार 2 दिवसात काय असेल ते डाऊट विचारा, डाऊट क्लिअर करून घ्या. ठीक आहे. थांबतो इथे मी एंड करतो आजचा लेक्चर.